मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माईंना दुःखी बसलेले पाहून गौरीला खूप वाईट वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आत्तापर्यंत झटले, आज माझ्यामुळे त्यांचे हसू गेले. माझ्या हाडाची काडे जरी गेली तरी त्यांचे हसू मी परत आणू शकणार नाही. अंबाबाई, असली परीक्षा का घेतेस ज्यात मी कधीच पास होऊ शकणार नाही, असा विचार करत गौरी रडू लागते व मी आत येऊ का असं डोळे पुसत माईंना विचारते. तेव्हा माई होकार देतात. तर गौरी माईंना चहा, बाजरीची भाकरी, भरलं वांग करू का असं विचारते. परंतु पाहिजे ते करा असे म्हणत माई उदासपणे सांगतात. तर इकडे मानसीला तिच्या आईचा फोन येतो. तेव्हा नदीला पूर आल्यामुळे रस्ता वाहून गेल्याचं सुगंधा सांगते. तेव्हा रस्ता पूर्ण झाल्यावरच जास्त बोलून फोनची बॅटरी संपू नको असे सांगत मानसी फोन बंद करते. तेव्हा अम्मा तिथे येते. तर मानसी अम्माला सर्व काही सांगते. तेव्हा बरं झालं त्या तिथेच अडकल्या, म्हणजे तुझा इथला मुक्काम वाढला असे म्हणत अम्मा खुश होते. तेव्हा बरोबर आहे, माझ्यामुळे तुमच्या कामाचा भार हलका होतो ना, म्हणून असं बोलत आहात असे मजाक करत मानसी बोलते. तेव्हा नाही ग, तुझ्यामुळे माझ्या गौरीचे मन रमते. तू कायम गौरीच्या पाठीशी अशीच राहा. तुझ्या रूपाने गौरीला बहीणच मिळाली आहे असं अम्मा सांगते. तर मानसी खुश होत होकार देते. तर दुसरीकडे क्रिश घरामध्ये बॉल खेळत असतो. तेव्हा गौरी त्याला बाळ बाहेर जाऊन खेळ की असं सांगते. तेव्हा देवकी ते सर्व पाहते. तेव्हा इथे लॅम्प फुटेल, तू अंगणात जाऊन खेळ, गुड बॉय असं गौरी बोलते. तेव्हा होकार देत क्रिश तिथून जाण्यासाठी निघतो. तेव्हा देवकी त्याला परत बोलावते व इथेच खेळायचे असं सांगते. तेव्हा गौरी मीच त्याला सांगितल्याचं बोलते. तेव्हा तू कोण त्याला सांगणारी, आता हे सर्व त्यांचेच आहे. आता ते ठरवतील कुठे खेळायचे कुठे नाही खेळायचे असं देवकी बोलते. तेवढ्यात जयदीप ते सर्व पाहतो. मी इथे बसते, बिनधास्त खेळ असं देवकी बोलते. तर क्रिश खुश होऊन बॉल मारतो. तेव्हा त्या बॉलमुळे अंबाबाईचा दिवा खाली पडतो. तेव्हा गौरी लगेच तो उचलते. तर आवाज ऐकून सर्वजण तिथे येतात. तेव्हा माई काय पडलं, कसला आवाज आला ते विचारतात. तेव्हा तिकडे बघा, तुमच्या लाडक्या सुनेने काय प्रताप करून ठेवला असं देवकी सांगते. तर माईंना ते पाहून मोठा धक्का बसतो. अरे देवा, बॉल लागून समई पडलेली दिसते असं माई बोलतात. तेव्हा देवकी खोटे बोलत गौरीने क्रिशला इथे खेळू नको असं सांगायला नको होतं का असं बोलते. तेव्हा गौरी काही बोलणार, तेवढ्यात देवकी खोटे खोटे काही पण सांगू लागते. तेव्हा जयदीप संतापतो. देवकी वहिनी, खोटे बोलू नका. गौरीने क्रिशला समजावले होते, परंतु तुम्हीच नकार दिला. आता अंगाशी आले तर गौरीचं नाव घेताय असे जयदीप बोलतो. तेव्हा आले का बायकोची बाजू घ्यायला असं देवकी खोटा आव आणत सांगते. तेव्हा बस बस, आधीच माझ्या डोक्याला काही कमी ताप नाही. लहान मूल आहे, धाकल्या सूनबाई थोबाड बंद करा असे माई सांगतात. त्यानंतर गौरी समई उचलू लागते. तेव्हा थांब मी उचलते असे माई बोलतात. तेव्हा गौरी त्यांना तुम्ही कशाला त्रास करून घेताय असं विचारते. परंतु माई काही ऐकत नाही व खाली बसून सर्व काही पुसून घेतात. तेव्हा गौरीला खूप वाईट वाटतं. ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा जयदीप पण देवकीकडे रागाने पाहत निघून जातो. तेव्हा शालिनी माईंना मी मदत करते असं बोलते, परंतु माई शालिनीला पण नकार देतात. त्यानंतर गौरी रडत रडत रूममध्ये येते. जयदीप तिला धीर देत इतक्या लहान गोष्टींचा त्रास करून घेऊ नकोस असं समजावतो. तेव्हा या बारक्या गोष्टीत पण खूप मोठा अर्थ होता, तो तुला का दिसेना. माईंना मी नकोशी झाली आहे असं गौरी सांगते. त्यांना जी गोष्ट हवी होती तीच मी देऊ शकत नाही. आता कसं नॉर्मल होणार असा प्रश्न गौरी करते. तेव्हा तू जर त्यांना जी गोष्ट हवी ती दिली तर आपण डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेऊ असं जयदीप सांगतो. तेव्हा देवीच्या कौलापुढे डॉक्टर काय करणार असं गौरी विचारते.
तेव्हा जयदीप तिला, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, देवी तुझ्याकडून हे सुख हिरावून घेऊ शकत नाही, तुझा देवीवर विश्वास नाही का, हे सगळे देवीच्या कौलामुळे नाही तर तू हार मानल्यामुळे होत आहे, असं जयदीप गौरीला सांगतो व हॉस्पिटलमध्ये जाऊ असे बोलतो. त्यानंतर शालिनी देवकीकडे येते. तेव्हा ही माझी रूम आहे, दारात जा व मे आय कमिंग असं विचारा म्हणून देवकी सांगते. तेव्हा शालिनी रागाने देवकीला, पोरांना चांगल्या सवयी लाव, खेळ अंगणात खेळायचे असतात, घरात नाही, असं शालिनी भडकते. तेव्हा माझी बॅटिंग कशी वाटली असं देवकी विचारते. तेव्हा फालतू असे म्हणत शालिनी उत्तर देते. तेव्हा भ्रमात राहू नको, पोरांना बिघडवू नको, नाहीतर माई दादा सर्व प्रॉपर्टी पोरांना न देता दान करून टाकतील, असं शालिनी सांगते. तेव्हा जळू नका, देवीने तुमच्या व गौरीच्या ताटात दान टाकले नाही, तुम्ही कितीही बोलले तरी आता माझीच मुलं या घराची मालक आहेत, असं देवकी सांगते. तर तेव्हा शालिनी मोठ्याने हसते व अक्कल तर तुला नव्हतीच, परंतु आता नजरेवर पण बुरशी चढली आहे, नशीब जेव्हा फिरते तेव्हा ते आपल्या हातात असते, असे म्हणत शालिनी असा डायलॉग देते. तर इकडे मानसी जयदीपला, गौरीला समजून घे, माई तिच्याशी किती तुटकपणे वागत आहेत असं बोलते. तेव्हा गौरीने माझ्यासोबत डॉक्टरकडे यायला पाहिजे, ती आई होऊ शकते, हे ऐकल्यावर माई पण खुश होतील, असं जयदीप बोलतो. तेव्हा टेन्शन नको घेऊ, मी तिच्याशी बोलते, असं मानसी सांगते. तर इकडे मल्हार शालिनीला, गौरी आई होणार नाही याच्यावर माझा विश्वासच बसेना असं सांगतो. तेव्हा आपण त्या दोघांची इच्छा पूर्ण केली तर आई बाबा होण्यासाठी अजून खूप मार्ग आहेत, आपण पर्याय म्हणून टेस्ट ट्यूब बेबी करू, असं शालिनी बोलते. तेव्हा माई दादा या सर्वांसाठी तयार होतील का, असं मल्हार विचारतो. तेव्हा जयदीप, गौरीने तसा विचार केला तर, असं शालिनी विचारते. त्यानंतर मानसी गौरीकडे येते व देवीने कौल दिला नाही म्हणजे तू काय डन केले का, तुझा विश्वास आहे म्हणून तो तू मानला, परंतु जयदीपचं काय, त्याचा विचार केलास का, निदान त्याच्या समाधानासाठी तरी तुला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, निदान चेकअपनंतर त्याची शंका तरी दूर होईल. तेव्हा जाऊ दे, आपण नंतर बोलू, मी सर्वांना जेवायला बोलून आणते, असे म्हणत गौरी उठते व तिला चक्कर येऊ लागते. तेव्हा ती खाली पडू लागते. तर मानसी गौरीला सावरते व माई व अम्माला आवाज देते. माई व अम्मा लगेच तिथे येतात. पुढील भागात शालिनी देवकीला, गौरी पोटूशी हाय असं सांगते. तर माई दादांना अंबाबाईने प्रसाद दिला, गौरीला दिवस गेले असं सांगतात. तर जयदीप गौरीसोबत नाचू लागतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.